पुढचा प्रश्न आहे, चला कविता गाऊ. अवतरले शिवराया. या कवितेच्या चालवर मी अगोदरच एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. खरा अर्थ निघणारे वाक्य शोधा व त्यासमोर बरोबरची टिक करा. पहिला प्रश्न आहे, या मातीचे पांग फेडण्या अवतरले शिवराया. याचं उत्तर येईल, ही मराठी माती आईची चिंता दूर करण्यासाठी शिवरायांनी जन्म घेतला. प्रश्न दुसरा, पिता शहाजी माय जिजाई हेच खरे गुरुदेव. याचं उत्तर येईल, वडील शहाजी राजे आणि आई जिजाई हे शिवाजीचे खरे गुरुदेव होते. प्रश्न तिसरा, सखे सोबती शूर मावळे सदा सर्वदा पाठी. याचं उत्तर येईल, सर्व गडी शूर मावळे नेहमी शिवरायांच्या पाठीशी उभे राहतात. प्रश्न चौथा, रायगडावर छत्रपतींना राज्याभिषेक घडला. याचं उत्तर येईल, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा घडला. प्रश्न पाचवा, युग पुरुषा गर्व तुझा तुझं वंदन मनोहराचे. याचे उत्तर येईल, हे या युगातील महान पुरुषा तुझा मला गर्व आहे आणि यालाच मी वंदन करतो. पुढचा प्रश्न 22, कंसातील शब्दाचा उपयोग करून रिकाम्या जागेत योग्य शब्द भरा. कंसातील शब्द, शिवराय, शहाजी जिजाई, भवानी, हिंदवी, तुतारी, हृदयी. पहिली रिकामी जागा, वैभवशाली मराठी मातीचे पांग फेडण्याकरिता शिवरायांचा जन्म झाला. दुसरं, शिवरायांना आई भवानी प्रसन्न झाली. तिसरं, हिंदवी स्वराज्य मिळवण्यासाठी मन अगदी आतुर होते. चौथं, सह्याद्रीच्या कुशीत तुतारी गरजत होत्या. पाचवं, पिता शहाजी माय जिजाई हे खरे शिवरायांचे गुरुदेव होते. सहावं, सर्वांच्या हृदयी आज जाणता राजा शिवराय आहे. प्रश्न क्रमांक 23, खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, शिवरायांचा जन्म कुठे झाला? उत्तर, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. प्रश्न दुसरा, शिवरायांच्या आई वडिलांचे नाव सांगा. उत्तर, शिवरायांच्या आईचे नाव जिजाई आणि वडिलांचे नाव शहाजी होते. प्रश्न तिसरा, शिवरायांच्या पाठीशी नेहमी कोण असे? उत्तर, शिवरायांच्या पाठीशी नेहमी मावळे राहत असे. प्रश्न चौथा, छत्रपतींचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला? उत्तर, छत्रपतींचा राज्याभिषेक रायगडावर झाला. प्रश्न पाचवा, कवितेत कोणकोणते शूरवीरांची नावे आलेली आहेत? उत्तर, कवितेत जिवा महाला, बाजी प्रभू, तानाजी सारख्या शूरवीरांची नावे आहेत. प्रश्न सहावा, युग पुरुष कोणाला म्हटले आहे? उत्तर, युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 25, प्रासयुक्त शब्द शोधा व लिहा. उदाहरण, माय, राय, साय, काय. तानाजी, शिवाजी, शहाजी, जिवाजी, मालाजी. मुकले, दिले, अवतरले, सुटले, पकडले. गुरुदेव, महादेव, त्रिदेव, इंद्रदेव, ब्रह्मदेव. फडफडता, गरजता, लखलखता, बडबडता, भटकता. जरी, नारी, तरी, अंतरी, तुतारी. महाराज, शिवराज, देवराज, गरुडराज, यमराज. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26, दिलेल्या काव्यपंक्ती पूर्ण करा. वैभवशाली महाराष्ट्राची मराठ माती माय, या मातीचे पांग फेडण्या अवतरले शिवराय. दुसरं, सखे सोबती शूर मावळे सदा सर्वदा पाठी, आतुरलेली ज्यांची मने हिंदवी स्वराज्यासाठी. तिसरं, मोगलशाही थरथरली, हिंदवी ध्वज फडफडता, रायगडावर छत्रपतींना राज्याभिषेक घडला. प्रश्न क्रमांक 27, चला कविता बनवूया. पहिली कविता, इंद्रधनुचे रंग सात रंगून गेले माझे हात, या हाताने रेखीत बसली दिवस पिवळा काळी रात, सूर्य केला लालम लाल अष्टदिशांचे रंगले गाल, आभाळाच्या अंगावर. दुसरी कविता, कंसात दिलेल्या शब्दांचा उपयोग करून कविता बनवा. कंसात दिलेले शब्द, फांद्या, चिमणीची, पिलं. एक होतं झाड, त्याला फांद्या होत्या चार, त्या फांद्यावर होती चिमणीची घरटी, त्यामध्ये पिल्लं चिवचिव करती. कविता तिसरी, या कवितेमध्ये स्वतः शब्द ठेवा व कविता वाढवा. चांदोबा चालला घराकडे, पहा मुलांनो नभाकडे, चांदोबा चालला पायाने, झाडीत लपला मुक्याने. कविता क्रमांक 4, तुमची तयार केलेली कविता लिहा.
सकाळ ही स्वप्नांची, सकाळ ही गोडीची, चला घेऊ उंच भरारी, भजू नाम कृष्ण मुरारी. प्रश्न क्रमांक 28. शब्दाला योग्य ठिकाणी स्वरचिन्ह लावा व शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा. उदाहरण: गभश्रमंती, गर्भ श्रीमंत. इंद्रधन्यू, त्याचं येईल इंद्रधनुष्य. कर्मकाडा, कर्मकांड. वैभवशील, वैभवशाली. मराठा भाषा, मराठी भाषा. स्वामिनाष्टी, स्वामिनिष्ठ. रामहाष्ट्र, महाराष्ट्र. राज्याभिषेके, राज्याभिषेक. बीजभकारी, भाजी भाकरी. अभिनेत्री, अभिनेत्री. कवयित्र, कवयित्री. प्रश्न क्रमांक 29. खालील दिलेला परिच्छेद वाचा, वाक्यात काळाप्रमाणे शब्दात योग्य बदल करा. एक व्यापारी टोपी विकत होता. तो एका गावातून दुसऱ्या गावात जात असे. वाटेत एक घनदाट झाडाखाली आपली पिशवी ठेवून व्यापारी झोपला. थोड्या वेळाने तो जागा झाला. त्याची नजर झाडाच्या फांद्याकडे गेली. व्यापाऱ्याने डोक्यावरून टोपी जमिनीवर टाकली. झाडावरील माकडं व्यापाऱ्याकडे पाहून हसले. एक माकडाचे पिल्लू म्हणाले, टोपीवाल्याची गोष्ट वाचली आहे. आता जमाना बदललेला आहे. आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे. तुमची बॅग तपासा, तुमच्या टोप्या असतील. मुलांनो, पुढचा प्रश्न आहे शब्दार्थ. शब्दार्थ वाचून तुम्ही समानार्थी शब्दांविषयी माहिती मिळवू शकतात. आमचा व्हिडिओ कसा वाटला यावर कमेंट जरूर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनला हिट करा. धन्यवाद.